नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेत आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मोठ्या बाई आणि प्रेमनाथचं सत्य सगळ्यांसमोर आलेलं असतं आणि मोठ्या बाईंनी त्यांचा गुन्हा कबूल केलेला असतो. त्यावर व्यंको महाराज म्हणतात की म्हणजे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आपल्या पोरी जे सांगत होत्या ते खरं होतं दादा. अंताजी खूप रडत असतात आणि त्यांना तो प्रसंग आठवतो की ते नारायणीवर खूप चिडलेले असतात. ते नारायणीला विचारत असतात की तू सासरच्यांना मारहाण केलीस आणि नारायणी खूप रडत सांगत असते की खोटं आहे बाबा हे सगळं, मी असं काहीच नाही केलं. पण तिच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही. हे सगळं आठवून सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं आणि सगळेजण खूप रडत असतात. व्यंको महाराजांना इंदू बोललेली आठवतं की ती अंताजींना म्हणत असते की हवं ते करा, पण तुमच्या लेकीवरती तरी विश्वास ठेवा. त्यांच्याकडे साधं धान्य नाही आहे घरात. माप ओलांडायच्या वेळी त्यांनी तांब्यात धान्य नाही माती ठेवली होती. हे सगळं आठवून व्यंको महाराज म्हणतात की आपण विश्वास ठेवला नाही आपल्या पोरींवर, घात केला आपण आपल्या पोरींच्या आयुष्याचा. आणि ते मोठ्या बाईंना म्हणतात की वहिनी तुम्हाला हे सगळं माहिती होतं. नारायणी खूप रडत असते. अंताजी उठून तिच्याजवळ जातात. तिला जवळ घेत तिच्या डोक्यावर हात ठेवत मोठ्या बाईंकडे बघून म्हणतात की आई आहेस की कैदाशीन, आपल्या एकुलत्या एका पोरीच्या आयुष्याची राख रांगोळी केलीस. इंदू पण खूप रडत असते पण मोठ्या बाई गप्पच असतात. अंताजी मोठ्या बाईंना म्हणतात की आनंदी का केलंस असं. यावर मोठ्या बाई म्हणतात की तुम्ही मला हे करायला भाग पाडलं. हे ऐकून सगळेजण खूप शॉक होतात. मोठ्या बाई म्हणतात की या घरात माझी बाजू घेणारं मला कोणीतरी हवं होतं म्हणून केलं मी हे सगळं. सगळेच मोठ्या बाईंकडे आश्चर्याने बघत असतात. अंताजी पण खूप शॉक होतात आणि 2 पावले मागं येत व्यंको महाराजांकडे जात म्हणतात की व्यंकट, अरे ही बाई भैसाटली का. त्यावर व्यंको महाराज मोठ्या बाईंना म्हणतात की वहिनी अहो काय बोलताय तुम्ही, हे घर तुमचं आहे, आम्ही तुमचे आहोत, ही मुलगी तुमची आहे, मग कुठली बाजू सांगा ना. अंताजी रागाने म्हणतात हिला ना चापकाने फोडलं पाहिजे. मोठ्या बाई पण रागाने म्हणतात की मारा, झोडा, अपमान करा. या घरात कायम हेच तर होत आले माझ्याबरोबर. या घरातले एक जात सगळे परधार्जिणे आहेत, सतत दुसऱ्यांना डसणार आणि म्हणतात की मी पण तसं केलं तर काय बिघडलं, मग काय चुकलं माझं. आणि रडत खाली बसतात आणि इंदूकडे बघून म्हणतात की काय चुकलं माझं, या कार्टीला माझ्या उरावर आणून बसवलं. इंदू खाली मान घालून रडत असते. मोठ्या बाई म्हणतात की का तर म्हणे जमीन मंदिर सगळं तिचं, ज्या घरात सून म्हणून वावरले ते घर पण तिचं आहे. मग काय करायचं होतं मी आणि माझ्या पोरांनी, काय भविष्य होतं आमचं. आणि त्या अंताजीकडे बघून म्हणतात की पण तुम्हाला काय त्याचं. आणि त्या म्हणतात की काम ना काजी अंताजी, फक्त दारू पत्ते जुगार. अंताजी मोठ्या बाईंकडे खूप रागाने बघत असतात. मोठ्या बाई म्हणतात की तुम्ही गादीचे वारस ना, तुम्ही गादीचे वारस आहात म्हणून मी तुमच्याशी लग्न केलं, तर ती गादी पण घालवली तुम्ही, स्वतःबरोबर माझा मान पण गेला. मग काय करायचं होतं मी. आणि चिडून बोलतात की काय करायचं होतं मी सांगा ना. मी जे काही केलं ते माझ्या अधोक्षकसाठी केलं आणि त्याच्या भविष्यासाठी केलं. आणि त्या प्रेमनाथकडे उठून जात म्हणतात की या माणसाला मी घरात आणलं. आणि त्या म्हणतात की तुम्हाला वाटतं ना हा माणूस खोटा आहे, लफंगा आहे, आहेच तो खरं आहे. आणि त्या सगळ्यांकडे बघून म्हणतात की या घरात तुमच्याबरोबर जगायचं असेल ना तर मला अशाच माणसांची गरज आहे. हे ऐकून नारायणी अजूनच रडायला लागते. मोठ्या बाई अंताजींना म्हणतात तुम्ही काय केलं. वकिलांनी जेव्हा हात वर केले तेव्हा तुम्ही रडतच बसलात. अंताजींना तो प्रसंग आठवतो की ते वकिलांकडून आल्यावर मोठ्या बाईंना रडत सांगत असतात की वकील म्हणाले की ही जमीन, हे मंदिर, घर सगळं इंद्रायणी सोपानवाडेकरचं आहे. मोठ्या बाई प्रेमनाथकडे बघून म्हणतात की पण या माणसाने ते करून दाखवलं. इस्टेट वाचवण्यासाठी, जमीन वाचवण्यासाठी या दानपत्र बनवून आणलं. हे सगळं ऐकून सगळेजण खूपच शॉक होतात. शकुंतला आश्चर्याने विचारते की म्हणजे ते खोटं दानपत्र यांनी केलं होतं. मग मोठ्या बाई रागाने म्हणतात की हो, माझ्या सांगण्यावरून केलं, दुसरं काय करणार होते मी, माझ्या पोरांनी काय केलं असतं दुसरं. आणि त्या रागाने इंदूजवळ जात तिच्यावर ओरडून म्हणतात की ह्या पोरीच्या घरी काय मी आणि माझ्या पोरांना घागरी भरायच्या होत्या. आणि चिडून म्हणतात की ह्या पोरीने जन्माला आल्यापासून माझ्यासोबत उभा डावा मांडलाय. इंदू खूप घाबरते आणि रडायला लागते.
मोठ्या बाई रागाने म्हणतात की हे घर जमीन सगळं हिचं आहे म्हणे. आणि अंताजीकडे जाऊन म्हणतात की मग काय करणार आहे आपला अधोक्षज, त्याच्यासाठी केलं सगळं हे मी. अंताजी शांतपणे मोठ्या बाई आणि प्रेमनाथच्या दिशेने जाऊ लागतात. प्रेमनाथ घाबरून मागे जातो. अंताजी मोठ्या बाईंजवळ येऊन ओरडून म्हणतात की आता या क्षणाला चालती हो या घरातून, निघ. हे ऐकून सगळेजण खूप बघतच राहतात आणि शॉक होतात. मोठ्या बाई फक्त अंताजीकडे बघत असतात. अंताजी चिडून म्हणतात की ऐकू येत नाही का, तुला घराच्या बाहेर व्हायचं, निघ चल. मोठ्या बाई रडत म्हणतात मी जाते, आज तुम्हाला माझी किंमत नाही कळणार, पण मी गेले की तुम्हाला माझी किंमत कळेल, निघते. म्हणून मोठ्या बाई तिथून जायला लागतात. अधोक्षज शकुंतला जवळ उभा असतो आणि तो सुद्धा खूप रडत असतो. तो मोठ्या बाईंना आवाज देत म्हणतो आई. मोठ्या बाई मागे वळून बघतात आणि म्हणतात की जाते, पण माझ्या अधोक्षजला घेऊन. म्हणून त्या अधोक्षजला घ्यायला जातात. अंताजी त्यांच्यामध्ये येऊन म्हणतात की ये, त्याला हात लावायचा नाही. त्याला कशी घेऊन जातो तेच बघतो, त्याला हात लावायचा नाही तो. पण मोठ्या बाई काही ऐकायला तयार नसतात. त्या म्हणतात की मी अधोक्षजला घेऊन जाणारच. त्या अधोक्षजचा हात ओढायला लागतात. अंताजी त्यांना बाजूला ढकलून देतात आणि मोठ्या बाई खाली पडतात. अधोक्षज घाबरून नारायणीजवळ जाऊन उभा राहतो आणि रडायला लागतो. अंताजी मोठ्या बाईंना ओढत घेऊन जातात आणि दरवाजाजवळ पायरीजवळ ढकलून देतात. मोठ्या बाई खाली पडतात. सगळेजण खूप घाबरलेले असतात. व्यंकू महाराज म्हणतात की दादा, अरे हे काय करतोय तू. अंताजी खूप चिडलेले असतात आणि ते म्हणतात की मध्ये कोणीही काहीही बोलायचं नाही, मध्ये कोणी आलं तर गाठ अंताजीशी आहे. सगळेजण खूप घाबरलेले असतात. अंताजी म्हणतात की घरातला थोरला आहे मी. आणि ते मोठ्या बाईंना रागाने म्हणतात की चल निघ. इथे इंदू येते आणि म्हणते की मोठ्या बाई कुठेही जाणार नाहीत. सगळेच इंदूकडे आश्चर्याने बघायला लागतात. इंदू म्हणते की आदू आणि नारायणी ताईची आई कुठेही जाणार नाही. हे ऐकून अंताजी इंदूवर चिडतात आणि म्हणतात की मापात राहायचं, गप्प बस. आणि ते मोठ्या बाईकडे बघून म्हणतात की तू उठ आणि निघ चल. तर इंदू घाबरत व्यंकू महाराजांकडे बघते आणि व्यंकू महाराज, तुम्ही म्हणताना हा वाडा ज्या जमिनीवर उभा आहे ती जमीन माझ्या मालकीची आहे. सगळेजण इंदूकडे बघत असतात. इंदू म्हणते की त्या मालकीच्या आधाराने सांगते की मोठ्या बाई या घरातून कुठेही जाणार नाहीत. अंताजी रागाने बघत असतात. प्रेमनाथ अंताजीकडे बघतो आणि घाबरून गालाला हात लावतो आणि तिथून निघून जातो. अंताजी पण मोठ्या बाईंकडे रागाने बघून आतमध्ये निघून जातात. मग हळूहळू सगळेच घरातून निघून जातात. इंदू मोठ्या बाईंना हात देत म्हणते की मोठ्या बाई उठा, पण मोठ्या बाई तिला हातानेच थांब म्हणून सांगतात. व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की इंदू बाळा तू आतमध्ये जा. मग इंदू तिथून निघून जाते. मोठ्या बाई तिथेच खाली बसलेल्या असतात. व्यंकू महाराज पण तिथे त्यांच्यासमोर बसत म्हणतात वहिनी, आजपर्यंत अगदी या क्षणापर्यंत तुम्ही इंदूला फक्त नावं ठेवत आलात. तुमच्या मनात तिच्याविषयी एवढा राग आहे, कधी आजपर्यंत तोंड भरून इंद्रायणी म्हणून तिला साधी हाक पण मारली नाही. सतत त्या बिचारीचा उल्लेख कार्टी, अपशकुनी, आईबाबांना गिळणारी हे बोलूनच करत आलात तुम्ही, असं म्हणून ते खूप भावूक होतात. पण मोठ्या बाई शांतच असतात. व्यंकू महाराज म्हणतात की वहिनी, हे जग विठुरायांनी निर्माण केले, त्यामुळे या जगात शकून अपशकुन असं काही नसतं हो. आणि ते म्हणतात की मी आज तुम्हाला सांगतो, ज्या मुलीला तुम्ही आजपर्यंत ती अपशकुनी आहे असं म्हणालात ना, तीच मुलगी या क्षणी तुम्हाला तुमच्यासाठी शुभ शकून ठरली आहे. खरं तर वहिनी, ती या सगळ्या मालमत्तेची, घराची, जमिनीची मालकीण आहे, पण तिने कधीही या सगळ्यांवर आपला हक्क सांगितला नाही आणि कधीही आपल्याशी त्या पद्धतीने वागली नाही. आणि म्हणतात की माझा विश्वास आहे वहिनी, इथून पुढे सुद्धा कधीही ती मालकीण या अधिकाराने कोणाशीही बोलणार नाही. तिला प्रॉपर्टी, जमीन, जुमला, वाडा, हक्क यातलं काहीही नको आहे. आणि खूप इमोशनल होतात ते आणि म्हणतात की तिला हवे आहेत फक्त मायेचे 2 शब्द. मोठ्या बाई व्यंकू महाराजांचं बोलणं ऐकत असतात. व्यंकू महाराज म्हणतात की एवढं सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला विचारतोय, ते मायेचे 2 शब्द तुम्ही तिला द्याल का.
आणि ते म्हणतात की तिने मनाचा मोठेपणा दाखवला आहे आणि तुम्ही तर मोठ्याच आहात, तुम्ही दाखवला का मनाचा मोठेपणा? मोठ्या बाई डोळे पुसतात आणि हसत म्हणतात की व्यंकट भाऊजी, खूप आनंद झाला असेल ना तुम्हाला? व्यंको महाराज म्हणतात की काय बोलताय तुम्ही हे वहिनी? मोठ्या बाई म्हणतात की मला जे दिसतंय तेच बोलते मी आणि मला जे पटतं तेच मी वागते. आणि त्या व्यंको महाराजांकडे बघत म्हणतात की मला दिसतंय, मी काही खोटं बोलत नाही. आणि म्हणतात की तुम्ही परधर्जिणी आहात, तुम्हाला फक्त बाहेरच्यांचं चांगलं दिसतं. आणि रडत म्हणतात की व्यंकट भाऊजी, खूप वाईट झालं माझ्यासोबत. आज माझा नवरा मला धक्के मारून घरातून बाहेर काढत होता, पण त्यांनी खरंच काढलं असतं ना तर एक वेळ मी ते सहन केलं असतं, पण ते थांबले कोणामुळे? त्या इंदीमुळे. ती कार्टी यांना काय बोलते तर मी या घराची मालकीण आहे, मी सांगते मोठ्या बाई घरात राहतील. आणि रडत म्हणतात की मालकिनीचं ऐकलं पाहिजे. आणि हे पण थांबले आणि म्हणतात की व्यंकट भाऊजी, मी या घरात माझ्या नवऱ्याच्या प्रेमामुळे, माझ्या लेकरांमुळे नाही थांबत आहे, तर या पोरीने माझ्यावरती उपकार केले म्हणून थांबते, याचाच मला त्रास होतोय. कालपर्यंत जी पोरगी माझी आश्रित होती, आज तिनंच मला आश्रित केलं. आणि रडत म्हणतात की हां, आश्रित असल्याचा शिक्का घेऊन कशी जगू मी? आणि त्या खूप रडायला लागतात. व्यंको महाराज मोठ्या बाईंकडे आश्चर्याने बघत असतात. मोठ्या बाई रागाने म्हणतात की त्या इंदीला मी कधीच माफ नाही करणार, कधीच नाही. आणि त्या खूप रागामध्ये असतात. आणि आजचा भाग इथे संपतो. तर तुम्हाला माझे रिव्ह्यूज कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.